गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लेक्चरला नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते बघणार आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण पहिले 5 एक्झाम्पल बघितलेले. आज एक्झाम्पल नंबर 6 जे आहे ते एक्झाम्पल नंबर 6 आज आपण बघणार आहे. त्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू जे आहे ते फर्स्ट व्हॅल्यू आहे 18, सेकंड व्हॅल्यू आहे 15 इंटू 1.5, थर्ड व्हॅल्यू आहे 13. फाइंड द 27th टर्म. टोटल 3 ऑब्झर्वेशन आहेत आणि आपल्याला 27th टर्म जी आहे ती कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. सो त्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू जी आहे जे तिन्ही ऑब्झर्वेशन आहे ते 1 बाय 1 लिहून घ्यायच्यात. गिवन दॅट 15 इंटू 1.5 13. आज त्याचं कन्वर्जन करून घ्यायचं आहे. पहिली व्हॅल्यू जी आहे आणि सेकंड नंबरची जी व्हॅल्यू आहे ती पहिल्यांदा कन्वर्ट करून घेतली. 15 इंटू 1.5, 15 इंटू 2 13, 13 प्लस 1 इज इक्वल टू 31 डिवायडेड बाय 2. डिवाइडला 2 ॲज इट इज 31 डिवायडेड बाय 2. मग 18 आणि 13 ही जी व्हॅल्यू आहे याच्या पण डिवाइडला 2 ही व्हॅल्यूज आली पाहिजे. म्हणून 18ला आपण 2ने डिवाइड केलं आणि 18ला जो खाली डिवाइड 1 आहे जो की अननोन पर्सनचं काम करतो त्यालासुद्धा आपण 2नं डिवाइड केलं. म्हणजे जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे त्याला आपण 2नं मल्टिप्लाय करायचं. सो 18 इंटू 2 36 डिवायडेड बाय 1 इंटू 2 2. सो 36 डिवायडेड बाय 2, 31 डिवायडेड बाय 2 अँड लास्ट 13 इंटू 2 26 डिवायडेड बाय 1 इंटू 2 2. सो व्हॅल्यू आलेलं आहे 36 डिवायडेड बाय 2, 31 डिवायडेड बाय 2 अँड 26 डिवायडेड बाय 2. सो नेक्स्ट आपल्याला 7th टर्म कॅल्क्युलेट करायची. सो ए इज इक्वल टू पहिल्यांदा व्हॅल्यू लिहून घेतल्या. ए इज इक्वल टू ए म्हणजे फर्स्ट टर्म ऑफ ऑब्झर्वेशन. जो ऑब्झर्वेशन नवीन क्रिएट झालं आहे 36 डिवायडेड बाय 2. सो ए इज इक्वल टू 36 डिवायडेड बाय 2. डी इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन सेकंड अँड फर्स्ट टर्म. सो सेकंड व्हॅल्यू आहे 26 डिवायडेड बाय 2 सेकंड व्हॅल्यू आहे 31 डिवायडेड बाय 2 मायनस 36 डिवायडेड बाय 2. सबस्ट्रॅक्शन्स केलं तर -5 डिवायडेड बाय 2. -5 डिवायडेड बाय 2. देन नेक्स्ट 27 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो TN इज इक्वल टू फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आतापर्यंत तुमची तयारी झाली असेल फॉर्म्युल्याची. फॉर्म्युला आहे आपला TNचा nth सिरीजचा फॉर्म्युला काय आहे TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू D. TN is equal to A plus in bracket n-1 into D. So T27 is equal to A ची व्हॅल्यू 36 divided by 2 plus in bracket n-1 n ची व्हॅल्यू 27 minus 1 into -5 divided by 2 because D ची व्हॅल्यू आलेली आहे -5 divided by 2. So next लाईनला 36 divided by 2 प्लस 27 minus 1 26 इंटू -5 डिवायडेड बाय 2. सो -36 डिवायडेड बाय 2 मायनस बिकॉज इथं मल्टिप्लिकेशन केलं आहे 26 इंटू 2 मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 26 इंटू -1 डिवायडेड बाय 2 ह्याचं होल मल्टिप्लिकेशन केलं तर काय आलं आहे -130 डिवायडेड बाय 2. त्यामुळे 36 डिवायडेड बाय 2 मायनस 130 डिवायडेड बाय 2. सबस्ट्रॅक्शन्स केलं -94 डिवायडेड बाय 2. डायरेक्टली 36 मायनस 130 केलेलं आहे बिकॉज डिवाइडला 2 ही व्हॅल्यू आहे आणि दोन्हीचाही छेद जो आहे तो समान आहे. त्यामुळे डायरेक्टली सबस्ट्रॅक्शन केलेलं डायरेक्टली वजाबाकी केली. 36 मायनस 130 is equal to -94 डिवायडेड बाय 2. सो 2नं 94ला भाग लावलेला आहे. सो -47. सो फायनल आन्सर आलेलं आहे याचा -47. सो नेक्स्ट आता आपण सेकंड एक्झाम्पल घेणार आहे. एक्झाम्पल नंबर 7th नंबरचं एक्झाम्पल आहे. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 7 2, 5, 8, 11 ... up to 305.
सो 2 व्हॅल्यू आहे, 5 आहे, 8 आहे, 11 आहे आणि 305. फाइंड nth टर्म. फाइंड करायला आपल्याला nth टर्म विचारली, म्हणजे स्पेसिफिक व्हॅल्यू दिली नाही आहे nची. गिवन दॅट a इज इक्वल टू 2 बिकॉज फर्स्ट टर्म आहे 2 म्हणून a इज इक्वल टू 2. tn इज इक्वल टू कितीपर्यंत दिलेली आहे आपल्याला tnची व्हॅल्यू 305. d इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन सेकंड टर्म अँड फर्स्ट टर्म. सो 5 minus 2 3, 8 minus 5 3, 11 minus 8 3, म्हणजे डिफरन्स आलेला आहे आपला 3. फॉर nth टर्म, म्हणजे nth टर्मचा फॉर्म्युला खाली यूज केलेला आहे. nth टर्मचा फॉर्म्युला आहे tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n minus 1 इन tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n minus 1 इंटू d. सो tnची व्हॅल्यू पुट केली 305 इक्वल टू 2 प्लस n minus 1 इंटू 3. सो 305 इज इक्वल टू 2 प्लस 3 न होल्ड ब्रॅकेटला आतमध्ये मल्टिप्लाय केलेलं आहे 3n minus 3. सो 305 इज इक्वल टू 3n minus 1. So 305 plus 1 is equal to 3n. So 306 divided by 3 is equal to n. So 102 is equal to n. हे आपलं फायनल ॲन्सर आलेलं आहे. बिकॉज इथं आपण म्हणतो की A1 A2 A3 डॉट डॉट अप टू TN किंवा T1 T2 T3 डॉट डॉट अप टू TN. त्यामुळे TNची व्हॅल्यू 305 आहे, पण आपण Nची व्हॅल्यू 305 इथं पुट करू शकत नाही, कारण की nची व्हॅल्यू nth टर्म फाइंड आपल्याला nth टर्म कॅल्क्युलेशन करायला लावलं आहे, म्हणजे nची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावली. म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये n-1 जो n आहे तो ॲज इट इज ठेवला आहे, कारण ती nची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आणि 305 ही TNची व्हॅल्यू आहे, बिकॉज T1 T2 3T T4 डॉट डॉट अप टू TN. त्यामुळे TNची व्हॅल्यू 305 ही आहे. त्यामुळे n इज इक्वल टू 102 हे आलेलं आहे आपलं फायनल ॲन्सर. त्यानंतर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8 कडे जाणार आहे. एक्झाम्पल नंबर 8 जे आहे ते आता तुम्ही सॉल्व करा. एक्झाम्पल लिहून घ्या. फाइंड द नंबर ऑफ टर्म इन फॉलोविंग. फाइंड द टर्म फॉलोविंग 7 minus 13 7 13 19 डॉट डॉट अप टू T05 प्लस 13 आहे तिथं 7 13 19 डॉट डॉट अप टू 205 सगळ्या व्हॅल्यू प्लसमध्ये आहेत. 7 13 19 डॉट डॉट अप टू 205. सो पहिल्यांदा व्हॅल्यू लिहून घ्या. a इज इक्वल टू 7, tn इज इक्वल टू 205, d इज इक्वल टू 6. 13 minus 7 डिफरन्स किती येतो आहे 6. सो d इज इक्वल टू 6. tnचा फॉर्म्युला ॲज इट इज लिहून घ्या. tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n minus 1 डिवायडेड बाय 2. tn इज इक्वल टू n minus 1 इंटू d. tn is equal to n minus 1 into d. tn is equal to n minus 1 into d. सो tnची व्हॅल्यू पुट केली 205 इज इक्वल टू 7 प्लस इन ब्रॅकेट n minus 1 इंटू d. सो 205 इज इक्वल टू 7 प्लस 6 न होल्ड ब्रॅकेटला आतमध्ये मल्टिप्लाय केले 6n minus 6. सो 205 इज इक्वल टू 6n प्लस 1 बिकॉज 7 minus 6
1. So 6n plus 1. So 205 minus 1 equal to 6n. So 205 minus 1, 204. 204 is equal to 6n. So 204 divided by 6 is equal to n. So n is equal to 34. So n ची व्हॅल्यू आलेली आहे 34. सो फायनल आन्सर आलेलं आहे n इज इक्वल टू 30. त्यानंतर सेम नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टार्ट करूया. एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9 जे आहे तो वेगळा फॉर्मॅट आहे. त्यामध्ये म्हटले फाइंड द 31 फर्स्ट टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. AP मीन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन. Who is the 11th term is 38 and 16th term is 73. क्वेश्चन मध्ये 11th टर्म दिलेली आहे 38 and 16th टर्म दिलेली आहे 73. फाइंड म्हटलेलं आहे 31 फर्स्ट टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन whose 11th term is 38 and 16th term is 27. सो दोन्ही टर्म आधी गिवनमध्ये लिहून घेतलेला आहे. फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे Tn इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू D. देन T11 इज इक्वल टू, बिकॉज nची व्हॅल्यू आपण फर्स्ट 11th टर्म कॅल्क्युलेट करणार आहे. सो T11 इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट 11-1 इंटू D. आता इथे आपल्याकडे D ची सुद्धा व्हॅल्यू नाही आहे आणि A ची सुद्धा व्हॅल्यू नाही, ओन्ली n ची व्हॅल्यू आहे. कारण 11th टर्म विचारले आणि त्याची 11th टर्मची व्हॅल्यू किती आली 38 ही त्यांनी सांगितलेली आहे. सो T11 इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट 11-1 इंटू D. सो T11 ची व्हॅल्यू पुट केली 38 इज इक्वल टू A प्लस 10 इंटू D, बिकॉज 11-1 इज इक्वल टू 10. सो A प्लस 10D. याला मी म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर फर्स्ट, कारण इथून पुढे हे इक्वेशन सॉल्व होत नाही. सो इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली हाच फॉर्म्युला यूज करून सेकंड इक्वेशन सॉल्व करायचे. सेकंड इक्वेशनमध्ये 16th टर्म आणि 73 ही व्हॅल्यू दिली. सो सेकंड इक्वेशन सॉल्व करूया. सो इक्वेशन नंबर सेकंडमध्ये T16 इज इक्वल टू 11 प्लस 6 T16 इज इक्वल टू A प्लस 16-1 इंटू D. सो T16 ची व्हॅल्यू 73 त्यांनी दिलेली आहे. सो ती व्हॅल्यू पुट केली 73 इज इक्वल टू A प्लस 15D, बिकॉज 60-1 इज इक्वल टू 15. सो 15D. 73 इज इक्वल टू A प्लस 15D. याला मी म्हटलेलं आहे इक्वेशन सेकंड. देन दोन्ही इक्वेशन आहेत. दोन्ही इक्वेशनमधून आपल्याला D आणि नंतर A ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. सो इक्वेशन सेकंड जे आहे त्या लिहून घेतले, बिकॉज इक्वेशन सेकंड ही आपली मोठी व्हॅल्यू आहे त्यामध्ये. सो A प्लस 15D इज इक्वल टू 73 आणि A प्लस 10D इज इक्वल टू 38. सो A गेट कॅन्सल, 15D आणि 10D, 15D मायनस 10D, बिकॉज खाली मायनस साईन पुट केलेलं आहे कारण आपण सबस्ट्रॅक्शन करतो. इथं सबस्ट्रॅक्शन इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड म्हटलेलं आहे. त्यामुळं इथं भलेही तुम्हाला प्लस प्लस साईन दिसतात, पण आपण खाली मायनस साईन देणार आहे कारण आपण सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करतो आहे. त्यामुळं प्लस A मायनस A गेट कॅन्सल, A कॅन्सल झाला. 15D 10D. सो 15D प्लस 10D मायनस, खाली मायनस साईन असणार आहे. त्यामुळे 15 मायनस 10 5D इज इक्वल टू 73 मायनस 38 इज इक्वल टू 35. सो D इज इक्वल टू 35 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 7. सो D इज इक्वल टू व्हॅल्यू आली 7. देन D ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन फर्स्ट किंवा इक्वेशन सेकंड दोन्हीपैकी एका इक्वेशनमध्ये आपण पुट करूया पहिल्यांदा. सो देन पुट D इज इक्वल टू 7 इन इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. सो पहिल्यांदा मी इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये पुट केली 38 इज इक्वल टू A प्लस 10 इंटू 7. 38 इज इक्वल टू A प्लस
10 into 7, 70. A plus 17. So A is equal to 38 minus 70. So A is equal to minus 32. हे आली A ची फर्स्ट व्हॅल्यू. देन इक्वेशन सेकंड मध्ये मी पुट करणार. देन इक्वेशन सेकंड 37 is equal to A plus 15 into 7. 37 is equal to A plus 15 into 7, 105. So A is equal to 73 minus 105. So A is equal to minus 32. सो दोन्हीपैकी एका इक्वेशनमध्ये पुट करा, अदरवाईज दोन्ही इक्वेशनमध्ये पुट करा. इथे मी दोन्ही इक्वेशनमध्ये पुट करून दाखवली. दोन्हीचे आन्सर काय आला, ऑलमोस्ट सेम आलेले आहेत. म्हणजे दोन्हीचे आन्सर -32 हे आलेले आहेत. देन आपल्याला फाइंड करायचं आहे 31th, कारण क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, फाइंड द 31 टर्म. 31 ही टर्म आपल्याला फाइंड करायची. सो देन 31 इज इक्वल टू फर्स्ट व्हॅल्यू मग काय येणार, ए ची व्हॅल्यू -32 प्लस इन ब्रॅकेट एन ची व्हॅल्यू 31 -1 इंटू डी ची व्हॅल्यू 7. फॉर्म्युला आहे TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट N-1 इंटू डी. सो एन ची व्हॅल्यू 31 पुट केली, T31 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू -32 प्लस इन ब्रॅकेट N-1 एन ची व्हॅल्यू 31 -1 इंटू 7. नेक्स्ट स्टेपला इक्वल टू -32 ॲज इट इज, प्लस साईन ॲज इट इज. फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करून घेतला. 31 -1 इज इक्वल टू 30 इंटू 7. 7 ॲज इट इज कॉन्स्टंट. सो -32 प्लस 30 इंटू 7 इज इक्वल टू 210. सो मायनस प्लस -32 प्लस 210 प्लस मायनस होतो. त्यामुळं 210 मधून 32 गेले, 170 शिल्लक राहिले. पण प्लसमध्ये, बिकॉज 32ला मायनस साईन आहे आणि 210ला प्लस साईन आहे. दोन्हीपैकी मोठी व्हॅल्यू आहे 210, त्यामुळं प्लस 178 ह्याला आपलं फायनल ॲन्सर. सो T31 इज इक्वल टू 178. So next 10 numbers example number 10. Example number 10 मध्ये म्हटले फाइंड अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे AP whose fourth term is 9 and ninth term is 19. फाइंड करायचे आपल्याला फोर्थ टर्म. फाइंड अरिथमॅटिक प्रोग्रेशन whose fourth term is 9 and ninth term is 19. Sorry. So given T4 is equal to 9 आणि T9 is equal to 19. सो पहिल्यांदा टर्मच्या व्हॅल्यू आहेत ती लिहून घेतल्या. T4 is equal to 9 and T9 is equal to 19. So then formula put केला. TN is equal to A plus in bracket N-1 into D. So T4 is equal to A plus in bracket 4 minus 1 into D. So T4 is equal to 9 is equal to A plus 4 minus 1, 3D. So 9 is equal to A plus 3D. याला म्हटलं मी इक्वेशन नंबर फर्स्ट. देन नेक्स्ट सेकंड इक्वेशन T9 is equal to A plus in bracket 9 minus 1 into D. डायरेक्टली व्हॅल्यू पुट केली, कारण फॉर्म्युलावरती लिहिलं आहे त्यामुळे रिपीट फॉर्म्युला लिहिला नाही. T9 is equal to A plus N-1 into D. सो T9 ची व्हॅल्यू आहे 19. सो 19 is equal to A plus 8D. 9 minus 1, 8D as it is. 19 is equal to A plus 8D. याला म्हटलं इक्वेशन सेकंड. देन सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सो सबस्ट्रॅक्ट केले A plus 8D is equal to 19. A plus 3D is equal to 9. सो A गेट कॅन्सल. 8 मधून 3 गेले, 5D as it is. 5D is equal to 19 मधून 9 गेले 10. सो D is equal to 5 divided by 10.
सो डी इज इक्वल टू 2. सो आन्सर आलेला आहे 2. डी इज इक्वल टू 2 हे आन्सर आलेलं आहे. देन नेक्स्ट सेकंड नंबरचं एक्झाम्पल नंबर 11. सॉरी, डी इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू आलेली आहे. देन ही व्हॅल्यू पुन्हा आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करायची. त्यामुळं पुट डी इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. डी इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू पुट केली इक्वेशन फर्स्टमध्ये. डी सो ए प्लस 3 इंटू सो व्हॅल्यू पुट केलेली आहे इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये. ए प्लस 3d हे जे इक्वेशन आहे 9 इज इक्वल टू ए प्लस 3d. त्यामध्ये ए प्लस 3 इंटू डीची व्हॅल्यू 2 आली ती पुट केली. 3 इंटू 2 इज इक्वल टू 9. सो ए प्लस 6 इज इक्वल टू 9. सो ए इज इक्वल टू 9 मायनस 6 इज इक्वल टू 3. सो ए इज इक्वल टू 3. सो एची व्हॅल्यू आली 3. आता सेकंड इक्वेशनमध्ये मी पुट करणार. A2 म्हणजे त्याला सेकंड इक्वेशन म्हटले इज इक्वल टू ए प्लस A1 प्लस डी. सो ए इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू आली. त्यानंतर आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन इथे हे करायचे, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन फोर्थ टर्म सांगितलेली आहे. त्यामुळे आपण A3 पर्यंत व्हॅल्यू पुट करणार. मग पहिल्यांदा एची व्हॅल्यू आली म्हणजे A1ची व्हॅल्यू 3 आलेली आहे फर्स्ट ऑब्झर्वेशन. आता सेकंड ऑब्झर्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे A2. म्हणून A2 इज इक्वल टू A1 प्लस डी. A1ची व्हॅल्यू आहे 3. 3 प्लस डी. डीची व्हॅल्यू 2 आलेली आहे. मग A2 इज इक्वल टू A1 प्लस डी इज इक्वल टू 3 प्लस 2 इज इक्वल टू 5. सो A2 इज इक्वल टू 5. सेम A3 इज इक्वल टू A2 प्लस डी. A2ची व्हॅल्यू आलेली आहे 5. 5 प्लस 2 इज इक्वल टू 7. A3 इज इक्वल टू 7. सेम A4. A4 इज इक्वल टू A3 प्लस डी. A3ची व्हॅल्यू आली 7. 7 प्लस 2 9. सो A4ची व्हॅल्यू येईल 9. म्हणजे आपण A3 पर्यंत कॅल्क्युलेट केली. तुम्हाला 4th पर्यंत करायची असेल तरी सुद्धा करू शकता. हे का केलं आपण, म्हणजे ही नवीन कॉन्सेप्ट का यूज केली, तर इथं काय विचारलं क्वेश्चनमध्ये, फाइंड अरिथमॅटिक प्रोग्रेशन हुज 4th टर्म. आपल्याला 4th टर्मपर्यंत त्यांनी अरिथमॅटिक प्रोग्रेशन विचारले. म्हणजे ह्या व्हॅल्यू कशा झाल्यात, पुढे प्रोग्रेस होत गेलेले आहेत. एची व्हॅल्यू 3 आली म्हणजे A1ची व्हॅल्यू आली. सेम आता A2ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय, A2 इज इक्वल टू A1 प्लस डी. सिरीजमध्ये आपण हे फॉर्म्युले बघितलेले आहेत, आठवतात का बघा. A2 इज इक्वल टू A1 प्लस डी. A1ची व्हॅल्यू पुट केली 3 प्लस 2 इज इक्वल टू 5. सो A2ची व्हॅल्यू आली 5. A3 इज इक्वल टू A2 प्लस डी. A2ची व्हॅल्यू 5 पुट केली. 5 प्लस 2 इज इक्वल टू 7. सो A3 इज इक्वल टू 7. A3 इज इक्वल टू 7. सेम आता पुढे आपण एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 11 नंबरचं एक्झाम्पल आहे जे की आपण सॉल्व करूया. 11th नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे बघा. Arithmetic progression consists of 50 terms, of which third term is 12 and last term is 100. Find 29th term. Arithmetic progression consists of 15 term, of which third term is 12 and last term is 11. Find 29th term. So given T13 is equal to 12 and Tn is equal to 106. T13 is equal to 12 कारण आपल्याला T3 is equal to 13 म्हटलं मी, T3 is equal to 12 कारण T3ची थर्ड टर्मची व्हॅल्यू काय दिली 12. त्यानंतर T50 is equal to 106. 106 ही व्हॅल्यू आहे. सो Tn is equal to 106
बिकॉज लास्ट टर्म इज 100 दिसते, तिथं 106 करा, तिथं बाय मिस्टेक्स 100 लिहिली, तिथं 106 करा. सो T3 इज इक्वल टू 12 आणि Tn इज इक्वल टू 106. बघा करेक्शन आहे एक्झाम्पलमध्ये, जिथं 100 ही व्हॅल्यू दिसते तिथं 106 ही व्हॅल्यू लिहा, 100च्या ऐवजी 106 अँड देन आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो वी नो दॅट द फॉर्म्युला, आपला फॉर्म्युला माहीतच आहे, Tn इज इक्वल टू a plus n minus 1 into d. So T3 is equal to a plus in bracket 3 minus 1 into d. So T12 is equal to a plus 2d. 3 minus 1 2. So 2d. याला म्हटलं मी इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर सेकंड इक्वेशन T50 is equal to a plus in bracket 50 minus 1 into d. सो T50ची व्हॅल्यू दिली 106, ची पुट केली व्हॅल्यू 106 इज इक्वल टू a प्लस 49 इंटू डी. इक्वेशन दोन्ही आले, त्यामुळे इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड सबस्ट्रॅक्ट करायचे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. सो a प्लस 4d इज इक्वल टू a प्लस 49d इज इक्वल टू 106. a प्लस 2d इज इक्वल टू 12. सो a गेट कॅन्सल, 49 मधून 2 गेले 47d. सो 47 इज इक्वल टू 106 मधून 12 गेले 94. सो d इज इक्वल टू 2. d इज इक्वल टू 2. d इज इक्वल टू 2 बिकॉज 94 डिवायडेड बाय 47 केला तर डिवायडेशनची व्हॅल्यू 2 येते. सो d इज इक्वल टू 2. देन 2 ही व्हॅल्यू आली ती इक्वेशन फर्स्ट आणि नंतर इक्वेशन सेकंड दोन्हीमध्ये आपल्याला पुट करायची डीची व्हॅल्यू. सो पुट d इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. सो इक्वेशन नंबर फर्स्ट a प्लस 2 इंटू 2, a प्लस 2 इंटू 2 ही व्हॅल्यू कशी आली तर 12 इज इक्वल टू 2 प्लस ad. a प्लस 2d हे इक्वेशन आहे इथं, a प्लस 2d, डीची व्हॅल्यू 2 ही पुट केली डायरेक्टली, त्यामुळे a प्लस 2 इंटू 2 इज इक्वल टू 12. सो a प्लस 4 इज इक्वल टू 12. सो a इज इक्वल टू 12 मायनस 4 इज इक्वल टू 8. सो a ची व्हॅल्यू आली 8. एचं इक्वेशन नंबर फर्स्ट बघा, a प्लस 2d आहे, तिथं डीची व्हॅल्यू 2 आपल्याला पुट करायची. मग a प्लस 2 इंटू 2 इज इक्वल टू 12. a प्लस 2 इंटू 2 4 इज इक्वल टू 12. सो a इज इक्वल टू 12 मायनस 4 इज इक्वल टू 8. सो a ची व्हॅल्यू आलेली आहे 8. त्यानंतर जे आहे ते आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे. सेम आता तुम्ही सेकंड इक्वेशनमध्ये जरी पुट केली तरी व्हॅल्यू काय येते क्रॉस चेक करून बघा. आता आपण पुढची जी 29th टर्म सांगितली आपल्याला ती कॅल्क्युलेट करूया. 29th टर्म. सो फॉर T29 वी नो दॅट फॉर्म्युला, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. T29 इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली इथं, एची व्हॅल्यू आपण आता इथं कॅल्क्युलेट केली आहे, ती किती आहे 8 आहे. एची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 8 आलेली आहे आणि डीची व्हॅल्यू आहे 2. सो ह्या इक्वेशनमध्ये ए आणि डीची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. सो T29 इज इक्वल टू एची व्हॅल्यू 8 पुट केली, 8 प्लस इन ब्रॅकेट 29 मायनस 1 इंटू 2. 8 प्लस 29 मायनस 1 28 इंटू 2. सो 8 प्लस 22 इंटू 2 56. सो 56 प्लस 8 64. सो T29 इज इक्वल टू 64. हे आला आपलं फायनल ॲन्सर. आता इक्वेशन सेकंडमध्ये बरेच जण म्हणतील की व्हॅल्यू पुट करायची का रिपीट, तर याची काही गरज नाही. म्हणजे इथं इक्वेशन फर्स्टमध्ये आपण डीची व्हॅल्यू पुट करून एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. इक्वेशन सेकंडमध्ये रिपीट तुम्हाला डीची व्हॅल्यू पुट करून एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची गरज नाही. एक व्हॅल्यू आली आपली सफिशियंट आहे, कारण जर सिरीज दिली असती तर आपण दोन्ही इक्वेशनमध्ये पुट केल्या असत्या. पण एका इक्वेशनमध्ये पुट केली, ए इज इक्वल टू 38 आणि ती व्हॅल्यू आपण
नेक्स्ट फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे नेक्स्ट टर्म जी आहे 26 नंबरची टर्म कॅल्क्युलेट करायची, त्यामध्ये आपण यूज केली. सेम 12th नंबरचे एक्झाम्पल आहे. 12, 13 आणि 15 टोटल 13 एक्झाम्पल आहेत. आणि त्यानंतर आपली नेक्स्ट पॉईंट यामधला आहे. सो 12 नंबरचे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल बघा आहे, सॉल्व करा तुम्ही इंडिव्हिज्युअली. फॉर गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन -3 into 1 -1 into half, 2 फाइंड 13th टर्म. पहिल्यांदा कन्वर्ट करून घ्या व्हॅल्यू आणि देन नेक्स्ट सॉल्व करा. आणि नेक्स्ट जे 13 नंबरचे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल बघा. इफ द थर्ड अँड 9th टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन आर 4 and -8 रिस्पेक्टिवली, देन विच द टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 0, ऑल्सो फाइंड T10. सो कॅल्क्युलेट करा हे दोन्ही एक्झाम्पल. आतापर्यंत आपण 11 एक्झाम्पल कॅल्क्युलेट केल्यात, राहिलेले 2 एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही कॅल्क्युलेट करा. याचे आन्सर जे आहेत ते तुम्हाला PDF मध्ये मिळतील. सो ओके, इथं आपण स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट जो कंटेंट आहे करणार आहे. नेक्स्ट कंटेंट आहे आपला द सम ऑफ nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जो की नेक्स्ट कंटेंट आहे जो आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करूया. एक्झाम्पल सॉल्व करा आणि सॉल्व करून मला ते तुम्ही व्हॉट्सअप करा. 2 एक्झाम्पल हे तुम्हाला दिलेले आहेत सॉल्व करायला. ट्राय करा, नाही सॉल्व झाले तर PDF मध्ये तुम्हाला मी सॉल्व करून दिलेलेच आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला मग आपण नेक्स्ट कंटेंट जो आहे तो स्टार्ट करूया. थँक्यू.